इचलकरंजी शहरात हातावरचं पोट असणारे भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले तसंच खाद्यपदार्थ विक्रेते तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीनं बाजार शुल्क वसूल करण्यात येत असल्याचा आरोप लालबावटा विक्रेता संघटनेनं केलाय. केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांची नोंदणी, व्यावसायिक हक्क आणि संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु इचलकरंजी महानगरपालिकेकडून या धोरणाची अंमलबजावणी झाली नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. महापालिकेनं आता नव्यानं बाजार शुल्क वसुलीच्या ठेक्याबाबत 1,39,00,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. जर हा ठेका खासगी मक्तेदारांना दिला तर लहान विक्रेत्यांवर अन्याय होतो. ठेकेदार मनमानी रक्कम आकारतात, त्यामुळे लहान विक्रेत्यांना व्यवसाय करणं कठीण जातं, असं सांगत बाजार शुल्क वसुलीसाठी खासगी ठेकेदार न नेमता महानगरपालिकेनंच शुल्क वसुली करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक कुंभार यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे यांनी जोपर्यंत केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बाजार शुल्क वसुलीचा ठेका खासगी व्यक्तीला देऊ नये, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. यावेळी हिदायत अत्तार, रियाज सुलकंद, निर्मल कांबळे, बंडू हिपळगे, संदीप जाधव, वसीम बागवान आदी उपस्थित होते.